आज आपण पाहणार आहोत स्लीव्स डिझाईन आणि खूप छान अशी सुंदर अतिशय कमी वेळेत बनणारी आणि एकदम सिंपल अशी दिसणारी सुद्धा, त्यासोबतच आपण लेस पण जोडणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण 4 पदरी जो कापड आहे अस्तरचा कापड तो घेतलेला आहे। असं आपल्याला चार पदरी आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं जी बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या स्लीवची जी डिझाईन आहे तर जो माप आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। तर स्लीवचा ऑलरेडी रेडीमेड आपल्याला माप पाहिजे 3.5 इंच, तर आपल्याला ते 4 इंच जास्त घ्यायचं आहे। अर्धा इंच आपल्याला जास्त, कारण खालून आणि वरच्या साईडने थोडंसं शिवण्यासाठी दोन्ही बाजूंनी थोडं थोडं सोडलं तर 4 इंचाचं आपल्याला कापड लागणार आहे। तसं दोन्ही बाजूंनी आपल्याला 4 इंचावरती खूण करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी रेषा मारून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे पट्टीचा पण यूज करू शकताय तुम्ही इथे। आणि त्याची जी रुंदी आहे ती आपण घेतलेली आहे 8 इंचाची। जसं मुंड्याचा माप आहे त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता। आणि ज्या साईडने आपल्याला बंद बाजू आहे तर त्या साईडने सोडून पलीकडच्या साईडने आपल्याला जी मुंड्याचा माप आहे किंवा शोल्डरचा माप आहे तो घ्यायचा आहे। तिथे मी 3 इंचचा घेतला आहे। आता ही लेस आपल्याला मोजायची आहे, कारण आपल्याला ही डिझाईनमध्ये लेससुद्धा लावायची आहे साडीची। त्याचबरोबर तिथे आहे 1.5 इंचाची, तर 1.5 इंचाचा आपल्याला तो माप सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढून आपल्याला ती डिझाईन बनवायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता 1.5 इंचावरती मी खूण करून घेतलेली आहे। त्यानंतर 2 इंच जो 4 इंचाचा आपण जो माप घेतलेला होता तिथून 2 इंच आणि खालून 1.5 इंच सोडून तिथून बरोबर त्याला रेषोडून घ्यायची आहे, जिथे आपल्याला ही इथे यामध्ये डिझाईन आपल्याला ती बसवायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित अशा खूण करून घ्यायच्या आहेत खडूनी। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत। जिथे आपण 3 इंचाचा माप सोडला होता पुढच्या साईडने, तर ते आपल्याला सोडून व्यवस्थित असा माप करून घ्यायचा आहे। तिथून खालच्या बाजूने एक साईड आपल्याला सोडलेली आहे। अशा पद्धतीने आता ही जी बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित कट झाल्याच्या नंतर जी समोरची बाजू आहे ती सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे। जी समोरच्या साईडने जी स्लीव्ज येते ना, तर त्या साईडची थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे। आणि एकदाच आपण दोन्ही स्लीव्ज कट केलेल्या आहेत अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता कट झालेला आहे। जो मधला भाग आहे आता, तर तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याला आपल्याला पिना लावून घ्यायच्यात। त्याच्यानंतरच आपल्याला ते कट करायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला हे कट झालेलं आहे। तर ही स्लीव्ज काय करायची आहे, साईडला ठेवून द्यायची आहे। आणि त्याच्यानंतर जो मधला भाग आपण घेतलेला होता कट झालेला, तर त्याला आपल्याला जोडण्यासाठी थोडंसं अर्धा इंच चहू बाजूनी ठेवून कट करून घ्यायचं आहे त्याला। आणि अशा पद्धतीने जे आपल्याला ब्लाऊजचं कापड आहे तर ते घेऊन आपल्याला ते व्यवस्थित साईडने कट करून घ्यायचं आहे। जास्त आपण स्लीवचा माप ठेवून त्याच्यावरच्या साईडने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। साईडला व्यवस्थित काढून ठेवायचं आहे। लेस पण आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे। आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे माप घ्यायचं आहे। तर इथे मी जो ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे त्याची लांबी आहे 14 इंच आणि रुंदी आहे 5.5 इंच। तर तुम्ही बघू शकता इथे हे स्लीव डिझाईन आपण कट करून घेतलेल्या होत्या, तर ह्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत। आणि साईडनं आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे। जी ओपन अस्तरची बाजू आहे ती वरती ठेवायची आणि व्यवस्थित असं त्याला शिवून घ्यायचं। जो राहिलेला एक्स्ट्राचा कापड आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि आपला जो त्रिकोणी भाग वरचा होता तर त्या साईडने ते पण शिवून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवायचं की जास्त अर्धा इंचाच्या वरती तो कापड असायला नको आहे, थोडं साईडने शिवून घ्यायचं व्यवस्थित। डबल शिलाई पण तुम्ही मारू शकता। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे शिवून झाल्याच्या नंतर जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ते उलटून आपल्याला सरळ बाजू करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सगळ्या साईडने त्याला टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सगळ्या बाजूने आपल्याला ही व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते बंद बाजू व्यवस्थित दिसेल आणि खराब हे होणार नाही। तर इथे आपण जो कापड घेतलेला होता ब्लाऊज पीसचा तर तो 14 इंचाचा होता। तर मध्यभागी आपल्याला 7 इंच सोडून, इकडे 7 इंच सोडून, मधल्या बाजूने सोडून तिथून आपल्याला 1.5 इंचावरती अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत। आणि मधला जो भाग होता 7 इंचाचा तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे टाचपिना आहे त्या अशा व्यवस्थित ठेवून आपल्याला एक असं पलटी करून नाही का एकाच जागेवर आपल्याला पकडायचं आहे। आणि त्याच ठिकाणी आपल्याला हे जे आहे ते 1.5 इंचावरच्या ज्या चुऱ्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता प्लेट आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। आणि ह्या साईडने पण आपल्याला सेम असंच करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने इकडून पण तुम्ही सेम अशाच पद्धतीने करायचं आहे।
जेणेकरून ती डिझाईन जी आहे ते एकदम पसरून आणि आपल्याला एकदम छान व्यवस्थित दिसेल. तुम्हाला लांब स्लीव्ज करायचे असतील तर तशा पण करू शकता. शॉर्ट लांब माझ्याकडे भरपूर साऱ्या झालेल्या आहेत, त्यामुळे एकदम शॉर्टमध्ये एखादी करून बघावं म्हणलं, त्यासाठी मी अशी छोटीवाली करते आहे. अशा पद्धतीने हे जे आहे तर व्यवस्थित असं कट करून जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला त्यावरती जो कापड आहे जो आपण कट करून ठेवला होता त्याचा माप घेण्यासाठी, हे व्यवस्थित सगळ्या पट्ट्या ठेवायच्या आणि वरच्या साईडने सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून ते उकलणार नाही. अशा पद्धतीने करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता एकदम छान बसलेल्या आहेत. जो आपण अस्तरचा माप घेतला होता अर्धा इंच सगळीकडून चौबाजूने जास्त घेतला होता, तर अशा पद्धतीने उलट्या साईडने ठेवून उलट्या बाजूने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. जिकडून आपण टाचण लावलेली होती तिकडून वरचा भाग ठेवायचा आहे आणि हा खाली लावायचा आहे, जेणेकरून तो सरळच दिसेल. अशा पद्धतीने हे साईडचं राहिलेलं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जी ती बाही होती तर आपल्याला इथे तुम्ही अन्य वेगळा साडीचा कापड पण लावू शकता, पण साडीचा कापड खूप सिल्की होता त्यामुळे हाच मी यूज करते. आणि त्याबरोबर लेस पण आहे खाली, त्यामुळे त्या लेसला पण हा डिझाईन छान दिसेल, त्यामुळे मी हेच यूज करते. अशा पद्धतीने डबल शिलाई तुम्ही साईडने मारून घ्या, जेणेकरून ते उकलणार नाही आणि व्यवस्थित फिट बसेल. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं बसलेलं आहे हे व्यवस्थित असं सगळं. अशा पद्धतीने त्याला बॉर्डर लावून घ्यायची आपल्याला एक्स्ट्रा राहिलेली खाली. आपण 1.5 इंचाचं माप सोडलं होतं, त्यामुळे तिथून पुढे डिझाईन आपण केलेली तर व्यवस्थित एकदम बसलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तुम्हाला मणी लावायचं असेल तर तिथे साईडला मणी पण लावू शकता. तर अशा पद्धतीने एकदम छोटीशी सिंपलशी अशी स्लीव्ज आपली रेडी झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा.